महाराष्ट्रातली आत्तापर्यंतची सर्वात हिट झालेली योजना म्हणजेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. याच्या पुराव्यासहित या ठिकाणी या योजनेचा लाभ बऱ्याच महिलांना मिळालेला आहे. परंतु तुमचा उत्साह बघितल्यानंतर मी माय माऊलींना विचारत होतो, तुला पैसे मिळाले का, तुमच्या अकाउंटला पैसे आले का? अनेक जण 60 ते 70% महिला मला सांगत होत्या की दादा आमच्या अकाउंटला पैसे आले, आम्हाला पैसे पण मिळाले. अद्यापही बऱ्याच महिला या योजनेपासून वंचित आहेत. तर पाहूया या टॉपिक गाईड या व्हिडिओमध्ये आपल्याला मी संपूर्ण माहिती देणार आहे. ज्या महिला वंचित आहेत आणि ज्या महिलांना लाभ मिळालेला आहे अशा महिलांसाठी देखील पुढील माहिती योग्य ठरेल. हे सगळं करत असताना यावेळेस गरीब वर्गाला पुढे आणण्याच्या करता महायुतीच्या सरकारने हा प्रयत्न केलाय. त्याच्यामध्ये कुठल्याही जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार केला नाही. समाजातल्या सर्व महिलांना, त्या कोणत्याही धर्माच्या, जातीच्या, पंथाच्या असो, एकही माझी भगिनी त्याच्यामध्ये वंचित राहता कामा नये. जिचं उत्पन्न पण सर्व माझ्या लाडक्या बहिणींना देखील विनंती आहे की ज्या महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे त्यांनी या व्हिडिओला लाईक करावं आणि ज्या महिलांना या योजनेचा एकही रुपया लाभ मिळालेला नाही त्या महिलांनी या व्हिडिओच्या खाली कॉमेंट करावे, जेणेकरून आपल्या प्रश्नांचं मी समाधान देऊ शकेन. चला तर जाणून घेऊया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काय आहे. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास महाराष्ट्र शासनाने 28 जून 2024 रोजी मान्यता दिली. या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दर महिना 1500 रुपये असा आर्थिक लाभ DBTद्वारे देण्यात येणार आहे. खरं तर या योजनेअंतर्गत 3000 रुपये प्रत्येकाच्या खात्यामध्ये पडायला हवे होते, पण काही महिलांना या योजनेचा 3000 रुपयाचा लाभ मिळाला नाही. तरी तुम्ही त्या ठिकाणी काळजी करायची काही गरज नाही आहे, कारण तुम्हाला 3000 ऐवजी या ठिकाणी आता 4500 रुपये ते मिळणार आहेत. ते कधी मिळणार आहेत यासाठी ह्या व्हिडिओला संपूर्ण पाहावं लागेल तुम्हाला. आणि तुम्ही काय प्रोसिजर केलेलं आहात आणि नाही केलेलं असेल तर ते प्रोसिजरही पूर्ण करावं, यासाठी हा पूर्ण व्हिडिओ आहे. तर मी सांगतो, चला आपण सुरुवात करूया एकेका बेटला. का नाही तुम्हाला मिळालं असावं त्याचे कारणं आपण पाहूया. नक्की आपण या योजनेस पात्र आहात का आपण पाहूया. सर्वप्रथम पहिली पात्रता आहे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक. दुसरी आहे राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला असावे. किमान वयाची 21 वर्ष पूर्ण व कमाल वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत, कारण 66 वर्ष जर असेल तर या योजनेचा लाभ मिळणार नाही. लाभार्थ्यांचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. तर ही काही योजनांची पात्रता आहे. ही जर पात्रता असेल तर नक्कीच तुमच्या खात्यामध्ये पैसे पडणार. कदाचित तुमच्या खात्यावर पैसे पडले नसलेले ही अपात्रतेची कारणे देखील असू शकतात. तर आपण तपासून पाहूया. या ठिकाणी 7 सांगितलेले, ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा अधिक आहे म्हणजे जास्त आहे. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता म्हणजे इन्कम टॅक्स भरत असतील. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत. तथापि 2.5 लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील. सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या वार्षिक योजनेद्वारे दरमहा 1500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार आहे. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकार, बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य आहेत. ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन, ट्रॅक्टर वगळून बरं काय, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही. त्यामुळे ह्या अपात्रतेच्या गोष्टी आहेत.
आता पाहूया अर्ज प्रक्रिया काय. ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज करता येत नसेल त्यांनी अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामसेवक, समूह संचालन व्यक्ती, CRP, आशा सेविका, वार्ड अधिकारी, CMM, सिटी मिशन मॅनेजर, मनपा बालवाडी सेविका, मदत कक्ष प्रमुख, आपले सरकार सेवा केंद्र यांच्याकडे ऑनलाईन ऑफलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध होती. या अर्जाची कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नव्हते. नंबर 2, अर्जदाराचे नाव, जन्मदिनांक, पत्ता याबाबतची माहिती आधार कार्ड प्रमाणे अचूक भरण्यात यावे. बँकेचा तपशील व मोबाईल नंबर अचूक भरावा जेणेकरून आपल्याला या योजनेचा लाभ मिळेल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मध्येच तुम्ही समोर पळवत असाल तर कदाचित तुमच्या लाभापासून वंचित राहू शकता. लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहत राहा. या योजनेबद्दल कुठलाही प्रश्न असेल तर शासनाने टोल फ्री नंबर उपलब्ध करून दिलेला आहे. ते टोल फ्री नंबर ऐकण्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहावा लागेल. जरी समजा तुम्ही वेबसाईटवरून अर्ज केलेला नसेल तरी काही काळजी करायची आवश्यकता नाही, कारण ते अर्जाची छाननी चालू आहे आणि छाननी झाल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये नक्की पैसे पडणार आहेत. तुम्ही कदाचित तुमचा फॉर्म जो आहे लाडकी बहीण योजनेचा, तो फॉर्म कदाचित तुम्ही अंगणवाडी सेविकाकडे दिला असावे, कदाचित तुम्ही सेतूवरून भरलेला असावे, कदाचित तुमच्या खात्यात पैसे पडले असावे, पण तुम्ही ते चेक करू शकले नाहीत. कारण तुमच्या आधार कार्डला वेगवेगळ्या बँकेशी जर समजा लिंक असेल तर त्या बँकेमध्ये देखील पडलं असावे. कुणाचं पोस्टात खातं असेल किंवा कुणाचं महाराष्ट्र बँकेत असेल, कुणाला किंवा IDFI बँकेत असेल किंवा HDFC बँकेत असेल, तर पुन्हा एकदा आधार कार्डच्या आधारावरून तुम्ही तपासून पहा. कदाचित तुम्हाला 3,000 मिळालेले असावेत. नाही मिळाले असेल तर काळजी करायची काहीही गरज नाही किंवा आवश्यकता देखील नाही आहे, कारण तुम्हाला 4,500 रुपये नक्की मिळणार आहेत. पण तत्पूर्वी तुम्हाला काही प्रोसिजर पूर्ण कराव्या लागतील. त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे EKYC करून घेणं आणि दुसरं सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचं खातं हे आधार कार्डशी लिंक करून घेणं. ज्या महिलांना या योजनेअंतर्गत पैसे मिळालेले नाहीत तर त्यांनी काळजी करायची काहीही आवश्यकता नाही, कारण तुम्हाला नक्कीच हे 100% पैसे मिळणार आहेत. पण काही फॉलोईंग तुम्हाला प्रोसिजर करून घ्यावं लागतील, ज्यामध्ये त्यांनी वेबसाईट लॉन्च केली होती आणि त्या वेबसाईटचं मी लिंक देखील आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. त्या वेबसाईटवर जाऊन चेक करू शकता आणि तुमचा अर्जाचा तपशील देखील त्या ठिकाणी चेक करू शकता. ज्यांनी भरलेले आहात, स्टेटस काय आहे किंवा कुठंपर्यंत आमचा अर्ज आहे, का आमच्या या अर्जामध्ये काहीतरी कमतरता आहे का, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या त्या वेबसाईटच्या अर्जावरून लॉग इन करून तुम्ही तपासू शकता. आणि तसेच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी सांगायचं असं आहे की तुमच्या खात्यामध्ये पैसे पडले किंवा नाही यासाठी एक SMS देखील येतो किंवा तुमच्या अर्जाची पूर्तता झाली का नाही यासाठी देखील एक मेसेज येतो. ते मेसेज देखील तुम्ही तपासून पाहावे. महा सेवा सुविधा या अंतर्गत देखील यांच्या माध्यमातून देखील तुम्ही फॉर्म भरलेला असावे, कदाचित त्यांना भेटू शकता. ज्या सरकारनं वेगवेगळ्या 7 प्लॅटफॉर्म्स ज्या उपलब्ध करून दिल्या होत्या, त्या प्लॅटफॉर्ममधून जर तुम्ही अर्ज भरलेला असेल तर नक्की तुम्हाला पैसे मिळणार आहेत आणि पैसे न मिळण्यासारखं काहीही कारण उरलेलं नाही. या यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण मी आता सांगणार आहे तुम्हाला टोल फ्री नंबर आहे 181. कुठलीही समस्या असेल तर या क्रमांकावरला डायल करा आणि त्यांना विचारा. आणि व्हिडिओ संपवण्याच्या अगोदरच मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी की तुमच्या खात्यामध्ये किती पैसे पडणार आहेत, की 4,500 का 1,500 रुपये, तर ते दोन्ही तुमच्या खात्यामध्ये पडणार आहेत 29 सप्टेंबरपासून. चॅनलला सबस्क्राईब करा, कारण शासकीय योजनेपासून वंचित राहू नका, कारण मोर अपडेट्स आम्ही या चॅनलवर देत असतो, ज्यामध्ये शासकीय योजना असू शकतात. पुढील व्हिडिओ येऊ शकते तुमच्याकडे कन्या लखपती आणि तशाच पद्धतीनं मुख्यमंत्री युवा रोजगार योजना, या दोन्ही व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस देखील करा. धन्यवाद.